पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. पालघर जिल्ह्यात पावसामुळे पूल वाहून गेलाय. शिवेंद्रराजे भोसले यांनी या ठिकाणी पाहणी केली. तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश देखील दिलेत. पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आणि मुख्य रस्त्यांना जोडणारे पूल पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले असून अनेक भागाचा संपर्क तुटला. याची पाहणी करण्यासाठी राज्याचे खरं तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. हे रस्ते पूर्ववत करण्यासाठी शासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू असल्याचे यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं. जी अतिवृष्टी पालघर आणि या संपूर्ण जिल्ह्यात आणि या परिसरात झाली, त्यामुळं एकतर कमी वेळेमध्ये मला वाटतं महिन्याची जी काही सरासरी असेल त्याच्यापेक्षा पण जास्त पाऊस त्या 2-3 दिवसात पडला आणि एकंदरच परिस्थिती आपण इकडची सगळी त्यावेळेला टीव्हीवर बघत होतो. साधारण 175 कोटी रुपये आपल्याला लागतील आणि एवढा खर्च या दोन्ही तात्पुरत्या दुरुस्त्या आणि कायमस्वरूपी याच्यावर संपूर्ण झालेल्या रस्त्यांवर पुलांवर आम्हाला करायला लागेल. तशी आम्ही तरतूद वगैरे करायला आम्हाला सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यात. तशी आम्ही करून आता लवकरच कामं जी आहेत ती आम्ही हाती घेऊ. पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. खरं तर कराडला अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभारणार आमदार अतुल भोसलेंनी या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारकडून निधी उपलब्ध करून देणार अशी घोषणा देखील करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील अण्णाभाऊ साठे स्मारकास आमदार अतुल भोसले यांनी अभिवादन केले. यावेळी कराडमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारकास राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. कराड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मातंग समाजाचे बांधव हे येऊ शकतील. त्यांना एक भव्य असं स्मारक जिथं ते येऊन एक नवीन ऊर्जा त्यांना त्या स्मारकाला भेट दिल्यानंतर येईल अशा प्रकारचं स्मारक. त्याचबरोबर एक अभ्यासिका किंवा सभामंडप जेणेकरून समाजाचे काही विविध कार्यक्रम असतात ते कार्यक्रम देखील विनाशुल्क समाजाला घेता येतील असं करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारचा निश्चित स्वरूपी मानस आहे. हे एक चांगल्या पद्धतीचं कार्य या उत्सव समितीच्या माध्यमातून होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.